नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा आमचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये आम्ही तुमच्या आरोग्य समस्यांचं तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेत असतो. आजचा विषय आहे लठ्ठपणा आणि संयुक्त उपचार. शरीराचा बांधा सुडौल असणं हे फक्त सौंदर्याच्या दृष्टीनेच आवश्यक नाहीये, तर त्याहूनही जास्त आवश्यक आहे ते आपल्या आरोग्यासाठी. लठ्ठपणा किंवा ओबेसिटी हा एक फक्त आजार नाही, तर इतर अनेक आजारांना घेऊन येणारा अरी आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, कॅन्सर, गुडघेदुखी, सांधेदुखी, एक ना एक असे त्याचे अनेक सहकारी किंवा मित्र आहेत. आणि म्हणूनच लठ्ठपणाकडे चेष्टा मस्करीच्या दृष्टीने न बघता, दुर्लक्षित न करता, आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गंभीरपणे यावर विचार केला पाहिजे आणि यावर इलाज झाला पाहिजे. अनेक बाजारात उपलब्ध औषधं आहेत, डाएट्स आहेत, फॅट डाएट्स आहेत. नेमकं कोणतं घ्यावं हे मात्र लक्षात येत नाही आणि इथेच संयुक्त उपचार पद्धतीची विशेषता जाणून येते. कारण अनेक चिकित्सा पद्धतींचा संगम असलेली संयुक्त उपचार पद्धती ही लठ्ठपणासाठी अतिशय उपयोगी पडते. कसं ते जाणून घेऊया. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील संयुक्त उपचार पद्धतीचे जनक आणि वेदिक्युअर वेलनेस क्लिनिक्सचे संचालक डॉक्टर अनिल पाटील. नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत. डॉक्टर अनिल पाटील हे मुंबई युनिव्हर्सिटीमधून MBBS MD गोल्ड मेडलिस्ट आहेत. संयुक्त उपचार पद्धतीमध्ये ते आयुर्वेद, पंचकर्म, नॅचरोपॅथी, फिजिओथेरपी, रेकी, ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर, संमोहन चिकित्सा आणि संगीतोपचारांचा वापर करतात. दर्शक हो, लठ्ठपणा आणि संयुक्त उपचार हा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. या कार्यक्रमामध्ये तुम्हाला फोन करण्यासाठी, तुमचे प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत: 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे. आमचे 2 नंबर्स आहेत. पहिला नंबर आहे 24908050. दुसरा नंबर आहे 24988050. या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. जास्तीत जास्त प्रश्न आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपला TV संचाचा आवाज कमी ठेवावा. प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. सर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा जो विषय आहे तो इतका म्हणजे प्रत्येक महिलेच्या तर अतिशय जिव्हाळ्याचा आहे, पण कुटुंबासाठी अतिशय गंभीरपणे बघण्याचा सुद्धा आहे. काय सांगाल या विषयाबद्दल? सुरुवातीला तू जे म्हणालीस ना की लठ्ठपणा, ह्या गोष्टीकडे पूर्वी भारतीयांची वृत्ती असायची की हा खाते पिते घर काय. बरोबर. म्हणजे की बारीक कोणी दिसलं, आत्ताही तू खूप दिवसांनी कोणाकडे अगं किती वाळलीस तू वगैरे असं. पूर्वी बरी होती अगं दिसायला, किंवा बायका किंवा पुरुष असे दणकट असतील तर आपण म्हणतो वा वा खूप छान हेल्दी आहे. म्हणजे काहीतरी कुठेतरी चुकतंय. बरोबर. कारण जसजसे निरनिराळे रोग वाढायला लागले आपल्या देशामध्ये, तसतसं ते जाणवतंय की कुठेतरी चुकलेलं आहे आपलं. ही जे नॉर्म्स आहेत आपले ते. आणि दुसरं म्हणजे बायका हे सिरियसली घेतच नाहीत. म्हणजे गांभीर्याने त्यांना फक्त एकच, लठ्ठपणा म्हणजे मी लठ्ठ झाले, मी आता सुंदर दिसत नाही आणि त्याच्यामुळे मी माझ्या नवऱ्याला आवडणार नाही किंवा इतर सोसायटीमध्ये मी थट्टा मस्करीचा विषय होईल, एवढंच. बरोबर. मी एक अरुण दातेंचं एक सुंदर गाणं आहे, तुला माहितीये का? कुठचं सर? दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे. अगदी सुंदर आहे गाणं ते. तर तसा नवरा नेहमी एक्सपेक्ट करत असतो की माझी बायको अशीच असावी, आणि तो मग गाणं गातो, दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे. पण माझा एक मित्र आहे कोणतरी, त्याने व्हॉट्सअपवर या गाण्याचं विडंबन केलं. आणि तो म्हणाला की नवरा आजकाल आपल्या बायकांना त्यांचं जेव्हा वाढणारं वजन बघून काय बोलत असेल. छान आहे. दिवस तुझे हे फुगायचे, मोजून मापून जेवायचे, लाडकी माझी तू राणी, खाऊ नको ग तू लोणी, पाण्यात लिंबाला पिळायचे. म्हणजे त्यात उपाय पण एक सांगितलेला आहे. माय गुडनेस. साजूक तुपाची धार, वाढवी कॅलरीज फार, पोटात सॅलड भरायचे. किती छान. प्रभाती फिराया जाणे, वाटेत धाप लागणे, दमून जरासे टेकायचे, वजन वाढते फार, सोसेना काट्याला भार, कळेना काय ते करायचे. म्हणूनच संयुक्त उपचार पद्धतीबद्दल बोलणार होतो. ऍब्सोल्युटली. तर आपुल्या घराच्या पाशी फिर तू गडे जराशी, हालत चालत राहायचे.
म्हणजे थोडंसं हत्तीने हलायला पाहिजे तर त्याचं आपल्याला वजन कमी होणार आहे. डेफिनेटली त्याने सांगितलं की काय उपाय करायचे ते पण सांगितलं, म्हणजे हसत खेळत आपल्याला उपाय पण सांगितलेला आहे. खूप छान. मला अगदी सुंदर आहे. आणि मला तुम्ही मगाशी जसं म्हणालात ना की लठ्ठपणाकडे आपण अजिबात गांभीर्याने बघत नाही. म्हणजे आपण अगदी लग्नाचं जेवण म्हणा किंवा आपल्या घरी जरा पाहुणे आले तर त्यांना आपण अधिकाधिक खायला घालण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे अरे तू एवढंच का खातो किंवा तू एवढंच का खाते, किंवा मिठाई जी असते तिकडे अगदी जिलबी ताटं उडवण्याच्या स्पर्धा असतात. म्हणजे अजूनही लठ्ठपणाकडे किंवा ज्या कॅलरीज आहेत किंवा अतिरिक्त वजन जर आपलं वाढलेलं असेल तर ते आपल्या दृष्टीने चांगलंच असतं मला वाटतं. कारण अनेक वेळेला आपण चहामध्ये बघा साखर खूप एक्स्ट्रा प्रमाणात गोड करायचा प्रयत्न करतो. ते आपल्याला एक श्रीमंतीचं लक्षण वाटतं अनेक ठिकाणी. म्हणजे हा जो एक कॉन्सेप्ट आहे लठ्ठपणा हा आजार, हा अजूनही भारतीय मनात कदाचित रुजलेला नसेल असं तुम्हाला वाटतं का? नाही, कारण त्याला आपली जीवनशैली आहे. म्हणजे आपण 5000 वर्षापासून आपली संस्कृती आहे. आपल्या इथे जेव्हा शेतं पिकतात आणि हंगाम निर्माण होतो, जशी आता दिवाळी, आता मुद्दामूनच हा विषय मी आत्ता घेतला कारण तुम्हाला बहुतेकांना हे जाणवत असेल की दिवाळीनंतर ह्या प्रत्येक माणसाचं ऑलमोस्ट 90% लोकांचं आणि बायकांचं 2-3 किलो वजन वाढलेलं असतं. आणि त्यावेळी आपण काय दिवाळीत विचार करायचा आपल्या वजनाचा, त्यापेक्षा खाऊन पिऊन आपण व्यवस्थित राहा. अर्थातच ती त्यावेळची कारणं वेगळी होती आणि त्यावेळी आपण उपास तापास जपजप्य आणि हे कर्मकांड खूप करत होतो, त्यामुळे ते बॅलन्स व्हायचं. पण आता झालंय काय, दिवाळी तर आहेच आणि वर्षभर परत 12 महिने आणि 12 महिने दिवाळीच आहे. मग आता 12 महिने ज्यांची दिवाळी आहे, किंवा असं म्हणायचं की शहरातल्या माणसाला राजाला दिवाळी माहीतच नाही असं पण, म्हणजे आपण कायमच हे कुठलाच आहारविषयक पथ्य पाळत नाही, व्यायाम करत नाही, बरेच गोष्टी. त्यामुळे लठ्ठपणा इतका भयानक स्वरूप त्याने धारण केलेलं आहे. भारतातली परिस्थिती काय आहे या विषयीची सांगतो. पहिली आपण त्याची व्याख्या बघूया. बरं, लठ्ठपणा म्हणजे काय? म्हणजे असं असतं की आपल्या शरीरामध्ये हाडं असतात, स्नायू असतात आणि चरबी असते. ओके. तर जेव्हा आपल्या हाडांचं आणि आपल्या स्नायूंचं वजन असतंच, पण जेव्हा चरबीचं प्रमाण अतिरिक्त व्हायला लागतं आणि अतिरिक्त प्रमाणात चरबीचं वाढल्यामुळे वजन जेव्हा वाढतं त्यावेळी आपण म्हणतो की ते हा लठ्ठपणा किंवा स्थूलपणा. त्याच्या पुढे एक तू भारतातली परिस्थिती, बरोबर. तर बघ, पुरुषांमध्ये जवळजवळ 12% लोक स्थूल आहेत आणि स्त्रियांमध्ये हेच प्रमाण मी मगाशी सांगितलं की ते जास्त आहे, 16%. आणि जागतिक क्रमवारीपेक्षा आपण पाहतोय की स्त्रियांमध्ये आपलं प्रमाण वाढलेलं आहे. आणि हे स्टॅटिस्टिक्स मला असं वाटतं थोडं जुनं आहे. आपलं आता प्रमाण अजूनही वाढलंय, जवळजवळ 18% गेलेलं आहे. ओके. आणि महाराष्ट्राचं तू पाहिलंस तर जसं की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त अर्बनायझेशन आहे. म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर अशी मोठी मोठी शहरं महाराष्ट्रात आहे. शहरीकरणाचं जे वाढतं प्रमाण आहे त्याच्यामुळे स्थौल्याचं प्रमाण जास्त आहे. कारण सहसा गावाकडे आपल्याला खूप जाडी माणसं दिसत नाही, कारण त्यांना काबाड कष्ट करावे लागतात शेतामध्ये. तर त्यामुळे तू पाहिलं की महाराष्ट्रामध्ये पुरुषांमध्ये 16% आणि स्त्रियांमध्ये जवळजवळ 18%. एक स्लाइड पण आहे त्याविषयीची तुम्ही आणलेली, बरोबर. म्हणजे पंजाबमध्ये, भारतामध्ये पाहिली परिस्थिती तर पंजाबी आपण म्हणतो की खूप जाडे असतात आणि त्याच्यानंतर मारवाड, गुजरात हे जे प्रांत आहेत की ज्याच्यामध्ये गोड खाण्याचं प्रमाण किंवा तेलाचं तुपाचं प्रमाण खूप जास्त आहे, हे लोक खूप जास्त स्थूलपणाकडे. लहान मुलांमध्ये पण हे प्रमाण वाढलेलं दिसतं का तुम्हाला? एक खूप गंभीर प्रश्न पूर्ण जगामध्ये आहे. ओके. कारण हल्ली तर काय आपल्याकडे बरेच फास्ट फूड रेस्टॉरंट्स निघालेली आहेत वेगवेगळ्या ब्रँडशी, आणि लहान मुलांना खूप प्रचंड आकर्षण असतं. पूर्वी काय असायचं, गोड खायचं म्हणजे काय, दिवाळीत गोड खायचं किंवा जास्तीत जास्त गोड म्हणजे लिमलेटच्या गोळ्या. ह्याच्यावर काय माझ्या लहानपणी पण गोड मला काय विशेष आठवत नाही की उठसूट केक खायला मिळतात किंवा काय. आजकाल म्हणजे काय, पहिलं सकाळपासून पिझ्झा काय, बर्गर काय, पेस्ट्रीज काय, केक्स काय, निरनिराळ्या प्रकारची चॉकलेट्स, ह्याच्यामुळे लहानपणीच हल्ली प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढायला, लठ्ठपणाचं प्रमाण वाढलंय. आणि त्याच्यामुळे काय होतं की जे लहानपणी लठ्ठ असतात ते जवळजवळ 90% मोठेपणी लठ्ठच असतात.
ओके. आणि हे जे लठ्ठ होतात आणि त्यांना निरनिराळे रोग किंवा कॉम्प्लिकेशन होण्याचं जो प्रमाण आहे हे खूप जास्त आहे. मला वाटतं अतिशय गंभीरपणे बघण्याचा हा विषय. आपण एक फोन घेऊया सर त्यापूर्वी. सुनीता गायकवाड आपल्याला प्रश्न विचारतायत सोलापूरवरून. नमस्कार सुनीता, आपला प्रश्न विचारा. माझी डिलिव्हरी झाली. हा बोला, प्रश्न सलग विचारा. माझी डिलिव्हरी झाली, 3 वर्ष झाले. पण माझा बाळवाते असतो ना, तोच कमी नाही झाला. काय प्रश्न मला कळला नाही. बाळवात प्रश्न काय होता तुमचा? वजनाकडे विषय आहे का वाताकडे विषय आहे? वात्या. अच्छा, ठीक आहे सर. त्यांना पोस्ट डिलिव्हरी मला वाटतं वातवृद्धी किंवा पोटामधले असं. अगदी कधी कधी सिझेरियन झाल्यानंतर सुद्धा आपण पूर्वी काय असायचं बाळणपणामध्ये हे झाल्यानंतर इन्व्होल्युशन ऑफ युट्रस म्हणतात की ज्याच्यामध्ये जी गर्भाशय असतो तो संकुचित होतो. हळूहळू जो मोठा झालेला असतो कमी होत जातो. तसं पोट आक्रसच जातं. पण काही बायकांचं काय होतं की पोट तसंच राहतं. त्यावेळी ते तिणीचं पोट मसाज करायच्या त्या बायका खास यायच्या आणि मसाज करून जायचं. तर हल्ली सगळीकडे ते होतच असं नाही. पट्टा बांधून असायचं, पट्टा बांधून ठेवायचं. तर ह्या गोष्टी हल्ली होतातच असं नाही किंवा लवकर 1च महिन्यात आपण कामाला जायला सुरुवात करतो. मग किंवा कधी सिझेरियन नंतर मग डॉक्टरांचा सल्ला असतो की त्याला हात नाही लावायचा, पोटाला मसाज नाही करायचा. बरोबर. ती सुतिकाची परिचर्या आपण पाळायचो पूर्वी, ती आजकाल खरंच नाही पाळली जात नाही की पाळू शकत नाहीत बायका. तर प्रोफेशनल्स असल्यामुळे किंवा नोकरीचं ह्याच्यामुळे तर ह्यामुळे काय होतं पोट तसंच मोठं राहतं. आणि कदाचित तोच प्रश्न असावा की बहुतेक तोच असावा. तर अशा वेळी आपल्याला उद्वर्तन हे एक अतिशय चांगली ट्रीटमेंट आहे की ज्याच्यामध्ये काही आयुर्वेदिक पावडर्स असतात. त्या पावडर्सनी आपण त्या पोटावर मर्दन करतो. आणि तर त्याच्यामुळे ह्या आणि ॲक्युपंक्चर करतो. ह्या 2 गोष्टींमुळे लेखनबस्ती करतो. आणि पण लोकल लेवलला जी फॅट कमी होण्यासाठी हे फार उपयोगी. म्हणजे इंचेस म्हणू शकतो आपण की पोटातला जो घेर आहे पोटाचा तो कमी करण्यासाठी आपल्याला उद्वर्तन उपयोगी पडू शकतं. सर आपण एक फोन घेऊया. अनिल देशमुख प्रश्न विचारतायत वाशिंदवरून. नमस्कार अनिलजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार, बोला. हॅलो मॅडम. हा बोला. मॅडम, लठ्ठपणामुळे विपरीत परिणाम काय होऊ शकतात? ठीक आहे, चांगला प्रश्न आहे तुमचा. धन्यवाद अनिलजी. सर त्यांनी विचारलंय की त्याचे विपरीत परिणाम काय असू शकतात. सर्वात मोठं म्हणजे मगाशी गाण्यामध्ये सांगितलं ना, चालता चालता पहिली धाप लागायला लागते माणसाला की अतिरिक्त वजन आणि त्याच्यामुळे मग कमरेवर त्याचं प्रेशर येतं, गुडघ्यांवर येतं, कंबर दुखायला लागते, गुडघे दुखायला लागतात. ही सुरुवात आहे. त्याच्यानंतर अजूनही लठ्ठ राहिला तर पुढे आर्थरायटिस, लंबार स्पॉन्डिलोसिस असे रोग जे होऊ शकतात. ह्या पलीकडे इतर बरेच कॉम्प्लिकेशन्स आहेत. मला असं सांगावंसं वाटतं आपण विषयाच्या अनुरोधाने घेणारच आहोत. पण तरी सांगतो, हृदयरोग, मधुमेह, आर्थरायटिस, स्पॉन्डिलायटिस असे अगदी कॅन्सर सुद्धा ह्याच्यामुळे, उच्च रक्तदाब, हे सगळे रोग लठ्ठपणामुळे होऊ शकतात. आणि बऱ्याच वेळा लठ्ठपणामुळेच ह्या रोगांना चालना मिळते किंवा याची कॉम्प्लिकेट होतात. त्यामुळे फार गंभीर असा विषय, जरी हास्यास्पद आपण त्याला घेतो किंवा लठ्ठ माणसाचे विनोद करतो, पण ते त्याला खरं भोगायला लागतं. आणि त्याचं भोगणं फक्त डॉक्टरलाच माहित असतं की ह्या लठ्ठपणामुळे हा किती भोगतोय किंवा स्त्रिया किती भोगतात. सर तुम्ही जेव्हा लठ्ठपणा किंवा आपण इन जनरल जेव्हा लठ्ठपणा म्हणतो तेव्हा नेमकं लठ्ठपणाचं मोजमाप कसं करायचं? म्हणजे किती, म्हणजे किलो मध्ये असतं किंवा कशामध्ये असतं हे मोजमाप लठ्ठपणाचं? साधी व्याख्या सांगू का सर्वांना, एकदम सोपी कळेल. सेंटीमीटर मध्ये हाईट मोजायची आपली. अच्छा, सेंटीमीटर. समजा 150 सेंटीमीटर आहे हाईट, म्हणजे 5 फूट असं आपण ठरवतो. 5 फूट साधारण बायका तेवढ्या ॲव्हरेज असतात. तर 150 असेल, त्यातनं 100 वजा करायचे. बरं, अच्छा. किती राहिले? 50. तेवढं किलो वजन पाहिजे. बरं, अच्छा. खूपच सोपं आहे. मग हे मी खूप सोपं करून सांगितलं. अतिशय सोपं आहे. ह्याच्या पलीकडे अजूनही आहेच. आपण एक प्रश्न घेऊया. आपल्याला ठाण्यावरून आपल्याला आज खूप प्रश्न येत आहेत लठ्ठपणा याविषयी. मनाली कुलकर्णी यांचा प्रश्न आहे ठाण्यावरून. नमस्कार मनाली, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हा डॉक्टर, मी मनाली कुलकर्णी बोलते ठाण्याहून. आणि माझं वय 38 आहे. मी रोज योगा करते, त्यासोबत थोडंसं चालणंही आहे माझं.
पण मला रोजचे जे जेवण आहे माझं ते थोडंसं इतरांच्यापेक्षा मोठं असल्या कारणानं किंवा कुठल्या कारणानं माझं वजन तितकं फास्ट कमी नाही होत. ठीक आहे. ओके. आणि मला थोडंसं रोजचं थोडंसं गोड खावंसं वाटतं. तर मला काय डाएट घेतलं पाहिजे? तुम्ही काही तपासण्या केलेल्या आहेत, रक्त चाचण्या वगैरे? हा, तपासण्या केलेल्या आहेत. अच्छा, त्याच्यामध्ये काही थायरॉइड, डायबिटीज? थायरॉइड निघालं होतं पण ते नॉर्मल आलेलं आहे. आणि डायबिटीस थोडंसं वाढले, म्हणजे शुगर थोडी निघालेली आहे. ओके सर, काय सांगाल? अतिशय गंभीर त्यांचा प्रश्न आहे. तिच्या हिस्ट्रीमध्येच उत्तर आहे प्रश्नाचं. थायरॉइड हा एक हार्मोन आहे. त्या हार्मोनमधून किंवा संप्रेरकामध्ये अशी शक्ती असते की तो चयापचय क्रिया वाढवतो. बरं. त्याचं प्रमाण जर कमी असेल आपल्या शरीरात तर चयापचय कमी म्हणजे मेटाबॉलिझम कमी असतं. अच्छा. म्हणजे खाल्लेलं जळत नाही. अच्छा. ते आपलं स्टोअर केलं जातं कारण त्या हार्मोनची ती शक्ती आहे ते जाळण्याची. तर ते एक प्रॉब्लेम आहे. दुसरी गोष्ट, त्यांना डायबिटीस बॉर्डरलाईन आहे आणि त्याच्यामुळे कसं आहे की इन्सुलिनच्या कमतरतेमुळे आपल्याला उगाचच गोड खावंसं वाटतं. कारण आहे ते जे ग्लुकोज आहे ते इन्सुलिनच्या कमतरतेमुळे जाळलं जात नाही. त्यामुळे ग्लुकोज अवेलेबल होत नाही आपल्या शरीरासाठी. मग उगाचच आपल्याला वाटतं की ग्लुकोज नाहीये तर खावंसं वाटतं. त्याला पॉलिफेजिया असं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. तर ते ही कारण असू शकतं ह्यांच्या लठ्ठपणाचं. ओके. तर सर्वात महत्वाची गोष्ट, ते योगा करतात, फार सुंदर आहे. 4-5 किलोमीटर रोज चालायला पाहिजे. आपलं पंचकर्म, लेखन बसती ही ट्रीटमेंट करायला पाहिजे. आणि ॲक्युपंक्चरने थायरॉइडचं प्रमाण वाढवायला पाहिजे. थोडंसं डायबिटीस अजून कंट्रोलमध्ये आणायला पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांचं वजन कमी व्हायला सुरुवात होईल. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे सर, जळगाववरून नंदकिशोर यांचा. नमस्कार नंदकिशोरजी, आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे सर. बोला. हो मॅडम, माझा प्रश्न असा आहे की माझं वेल्डिंगचं वर्कशॉप आहे. माझं वेल्डिंगचं वर्कशॉप आहे मॅडम. कळलं आम्हाला, प्रश्न सलग विचारा. तर तरी पण माझा जॉईंट धंदा शेतीचा आहे मॅडम. पुन्हा प्रश्न माझा जॉईंट धंदा शेतीचा असल्यामुळे तरी पण माझं लठ्ठपणा कमी होत नाही मॅडम. बरं, वजन कमी होत नाहीये तुमचं, असं तुमचं म्हणणं आहे. इतर काही आजार आहे तुम्हाला, डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा थायरॉइड प्रॉब्लेम्स? हो. अच्छा, तुमचं वय किती आहे नंदकिशोर? नाही, कुठलंच नाही मॅडम, अनुवंशिक पण नाही आमचं. ठीक आहे, ठीक आहे सर, काय सांगा? तरी 41 रनिंग मॅडम. ठीक आहे, मला प्रश्न कळलेला आहे, धन्यवाद. म्हणजे बैठं काम आहे ना, वेल्डिंगचं काम आहे त्यांचं. म्हणजे तसं काय खूप काय हालचाल करावी लागत नाही. तर त्यांचा आहार आपल्याला पाहायला लागेल की कुठच्या प्रकारचा आहार ते सकाळपासून घेतात, किती कॅलरीज घेतात आणि कम्पॅरेटिव्हली किती कॅलरीज बर्न करतात. सर्वात महत्वाचं गोष्ट काय असते आपल्या जीवनशैलीमध्ये की किती उष्मांक आपण घेतो आतमध्ये आणि किती उष्मांक आपण खर्च करतो. अच्छा. आपल्याला साधारण बैठं काम जर काही विशेष काम करत नसू तर 1500-1800 पर्यंत उष्मांक किंवा कॅलरीज बास होतात. थोडंसं जास्त मध्यम काम करत असतो तर 2 ते 3000 पर्यंत बास होतात. अच्छा. पण अगदी शेतात काम करत असतो किंवा अगदी वजन उचलायचं, हमालीचं काम करत असू, असं काही असेल किंवा माथाडी कामगाराचं काम असेल, खूप हेवी असेल तर 3500-4000 उष्मांक पण लागतात. अच्छा. पण आपण जर खर्च 1500 करणार आणि खाणार 3500 असं असेल तर प्रॉब्लेम होतो. तर ते पाहायला लागेल आपल्याला, उष्मांक किती आहे, आपला आपण किती खर्च करतो, जीवनशैली कशी आहे, त्यात व्यायाम किती प्रमाणात केला जातो आणि किती प्रमाणात खाल्लं जातं, कुठच्या प्रकारचं जेवण आहे, कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रोटीन्स आहेत, फॅट्स आहेत, त्याचं प्रमाण किती, त्याच्यानुसार त्यांना सल्ला द्यायला लागेल. आणि जीवनशैली आहारातल्या बदलाबरोबरच पंचकर्म, लेखन बसती, उद्वर्तन ह्याची ट्रीटमेंट दिल्यावर नक्कीच म्हणजे संयुक्त उपचारामध्ये फक्त पंचकर्म किंवा हे नाही पण डाएट कडे पण लक्ष विशेष पुरवलं जातं. संयुक्त उपचारामध्ये काहीही आम्हाला वर्जन आहे. अच्छा. कुठल्याही कारणाने रोग बरा झाला पाहिजे. अगदी बरोबर आहे. म्हणजे मी ॲलोपॅथ आहे, ॲलोपॅथी पासून अगदी मंत्रचिकित्सा आणि रेकी पर्यंत कुठचंही वापरतो, पण बरा झाला पाहिजे माणूस. निश्चितच. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे दिगंबर चव्हाण यांचा, नांदेडवरून. नमस्कार दिगंबरजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. बोला बोला. मी एक शेतकरी आहे ग्रामीण भागातला. शेती वगैरे काम वगैरे करतो, पण कसं वजनाची वाढच होत आहे
माझं वय 40 वर्ष आहे जवळपास. हा हा. आणि वजन 89 किलो आहे. 89. आणि उंची किती आहे तुमची? माझी उंची आहे 5.5 फूट. 5.5 फूट आहे. ठीक आहे सर, तो आम्हाला तुमचा प्रश्न कळलेला आहे. या प्रश्नाचं आम्ही जरूर उत्तर देणार आहोत दिगंबरजी, मात्र एका ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, पाहत रहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. सर्वांसाठी पंढरी, मुंबई आमची मुंबई. सांस्कृतिक कार्यक्रमांचं सुंदर आयोजन, मुंबई आमची मुंबई. सण उत्सवांचं पारंपरिक नियोजन, मुंबई आमची मुंबई. प्रत्येकासाठी जीवाभावाची आमची मुंबई. मुंबई आमची मुंबई प्रसारण दर शनिवारी सकाळी 8 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 8 वाजता. कार्यक्रमात ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी आपल्याला दिगंबर चव्हाण यांचा प्रश्न होता. सर काय सांगाल त्यांना? 40 वर्ष वय आहे, 89 किलो वजन आहे आणि 5.6 म्हणजे 65 पाहिजे. आणि 10% एक्स्ट्रा जरी दिलं त्यांना तरी 70-72च्या वर त्यांचं वजन नसायला पाहिजे. म्हणजे सिव्हिअर ओबेसिटी मध्ये मोडतं. खूप जास्त प्रमाणात ओबेसिटी आहे, खूप जास्त प्रमाणात लठ्ठपणा आहे. तर त्यांचं पण आहार नियोजन खूप आपल्याला करावं लागेल. त्यांना संपूर्ण पंचकर्माची गरज आहे. त्याच्यामध्ये वमन, विरेचन आणि अगदी लेखन बसती, उद्घर्षण याचा 1 ते 2 ते 3 महिने त्यांनी ट्रीटमेंट घेण्याची गरज आहे. कारण ते 20 किलो वजन कमी करण्यासाठी त्यांना 3 ते 4 महिने आपल्याला देणं भाग आहे. खूप लवकर देखील वजन कमी करू नये, कारण खूप कमी लवकर केलं तर ते पटकन चढतं सुद्धा किंवा मेंटेन करायला कठीण जातं. तर त्यामुळे हे संपूर्ण पंचकर्मामध्ये एक डाएट आपल्याला ठेवून एक विवक्षित त्यांच्या जीवनशैलीप्रमाणे आपल्याला पाहावं लागतं की त्यांचं रोजचं जेवण काय आहे. म्हणजे असा कुठचा चमत्कारिक आहार नसतो की जो खाल्ल्या खाल्ल्या चमत्कार होईल आणि सगळे बारीक होतील. मला असं वाटतं बऱ्याचशा स्त्रिया डोळे लावून बसलेल्या असतील की डॉक्टर अनिल पाटील असं काहीतरी सांगतील चमत्कारिक गोष्ट की ज्याच्यामुळे होईल. नाही, तुमच्या जीवनशैली म्हणजे कोकणातल्या माणसाला भात थांबवून सांगून चालणार नाही. त्याचप्रमाणे घाटावरच्या माणसाला तो भाकरी खात असेल तर त्याला ते तोच सांगावं लागेल की त्या आहारामध्ये किती उष्मांक आहे, किती उष्मांक खाल्ले पाहिजेत, तेलाचं प्रमाण, हे सगळं आपण सांगायला लागेल. आणि ते शेतकरी आहेत तसं त्यांना जड नाही जायला पाहिजे. जर 4-5 किलोमीटर सकाळी उठून रपेट मारली आणि ही ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली, आहार नियोजन केलं तर सहज शक्य. मग अशी तुम्ही लठ्ठपणाचं मोजण्याचं प्रमाण सांगितलं एक ब्रोकाज इंडेक्स, तसं इतरही काही मोजण्याचं प्रमाण असू शकतं का? इतर म्हणजे BMI असं आपण म्हणतो. लठ्ठपणा आपण कसा मोजतो हे एक्झॅक्टली शास्त्रीय विवेचन सर आता देणार आहेत की एक्झॅक्टली लठ्ठपणा आहे की नाही हे कसं ओळखायचं? बॉडी मास इंडेक्स, आता त्याचा फॉर्म्युला इथे दिलेला आहे. म्हणजे किलोग्रॅम्स मध्ये वजन आणि त्याच्या खाली हाईट इन मीटर स्क्वेअर, म्हणजे मीटर मध्ये हाईट मोजायची आणि त्याचा वर्ग करायचा आणि ह्याच्यानंतर हे उत्तर येतं. तर आशिया मधल्या लोकांचं आपण पाहूया, कारण युरोपियन लोकांचं थोडं वेगळं असतं. तर 18.5 जर उत्तर आलं तर ते कुपोषित आहे, म्हणजे बारीक आहे माणूस. आणि 18.5 ते 22.9 मध्ये आलं तर निरोगी आहे. म्हणजे तिथे BMI असायला पाहिजे सगळ्यांचा. 23 ते 27 मध्ये असेल तर ह्याला धोका आहे, म्हणजे वेगवेगळे आरोग्यविषयक त्रास होण्याचा, पुढे रोग होण्याचा. आणि 27.5 आणि अधिक असेल तर खूप जास्त धोका आहे. तर हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि दुसरा एक गोष्ट आपण पाहतो म्हणजे वेस्ट सर्कम्फरन्स. कारण भारतीयांमध्ये खूप जास्त एक टेंडन्सी आहे की पोट वाढतं. स्त्रियांमध्ये सुद्धा कंबर आणि पोटाचा घेर वाढतो. तर हे जे आहे ते पुरुषांमध्ये 78 सेंटीमीटरच्या वर वाढलं तर प्रॉब्लेम आहे. नाही म्हणजे असायला पाहिजे ते 90 सेंटीमीटरच्या वर वाढलं तर मात्र लठ्ठपणा आहे. स्त्रियांमध्ये तर 72 सेंटीमीटरच्या आसपास असायला पाहिजे. 80च्या वर वाढलं तर मात्र प्रॉब्लेम. तर मग आपण म्हणू शकतो की लठ्ठपणा आहे. म्हणजे जो आपण घेर असतो तो आपण मोजायचा असतो, टेपने मोजायचा असतो. इतरही काही वेस्ट टू हिप रेशिओज वगैरे असतात का? अजून आहेत म्हणा, पण मला असं ते जास्त कॉम्प्लिकेटेड आहे. त्याच्यामध्ये खूप खोलात जाण्यापेक्षा आपण कंबर नितंब गुणोत्तर म्हणतात की कंबर केवढी आणि नितंब किती आहे त्याच्यावर
असतं, तो रेशो काढणं सामान्यांना थोडं कठीणच जाईल. त्याच्यामुळे हे 2-3 गोष्टी जरी लक्षात ठेवल्या, पटकन आपण टेपने आपला पोट किंवा कंबर मोजू शकतो. बरोबर. किंवा आणि आपली उंची तर आपल्याला माहिती असते, म्हणजे जे BMI तुम्ही सांगितलं ते फार महत्वाचं आहे. असं आपल्याला एक पुढचा प्रश्न आलेला आहे, विनीत यांचा प्रश्न आहे पुण्यावरनं. नमस्कार विनीतजी. हॅलो. नमस्कार, बोला. हा, माझा प्रश्न हा आहे की माझे वडील लठ्ठ आहेत आणि माझा भाऊ पण लठ्ठ आहे, तर त्यामुळे काही माझ्या माझ्या भावावर काही अनुवंशिक कारण आहे का यासाठी? अच्छा, ठीक आहे. अगदी योग्य प्रश्न विचारला, कारण मी पण आता कारणांकडेच तुम्हाला प्रश्न विचारते. कारणांचा अनुवंशिकता हा माझ्याकडे स्लाइड आहे. तर साधारण तज्ञांच्या मते आई वडिलांपैकी दोघे लठ्ठ असतील तर 73% मुले लठ्ठ असतात. म्हणजे एवढं जास्त प्रमाण असतं. कोणीतरी एक लठ्ठ असेल तर 45% मुलं, आणि दोघांचे वजन वाजवी असेल तरी देखील आत्ताची परिस्थिती अशी आहे की 9% मुलं लठ्ठ होऊ शकतात. तर त्यांच्यामुळे कसं आहे की हेच त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आहे, आणि त्यामुळे अनुवंशिकता हा फार महत्वाचा घटक आहे लठ्ठपणामध्ये. आणि सर तुम्ही मगाशी म्हणाल की चाइल्डहुड ओबेसिटी, कारण चाइल्डहुड ओबेसिटी जर असेल तर जास्तीत जास्त मुलं ही ॲडल्टहुड मध्ये सुद्धा ओबेस राहण्याची शक्यता असते. तर ह्याच्यासाठी काही चाइल्डहुड मध्ये काही ठोस उपाययोजना आपण करणारच आहोत, पण ह्याची चाइल्डहुड ओबेसिटीची काही कारणं असू शकतात का? चाइल्डहुड ओबेसिटीसाठी मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आपली जीवनशैलीच बदलली आहे. अरे काय आपण पूर्वीचं लहानपण, मला अगदी माझं लहानपण आठवतं. मला सकाळी उठलं, मस्त चपाती भाजी न्याहारी केली, वर डबा भरून घेतला, त्यात सुद्धा चपाती पोळी भाजीच असायची. सकाळी दूध प्यायलं, पोळी भाजी खाल्ली, परत डबा घेतला, पोळी भाजी खाल्ली, संध्याकाळी परत आलो चहा प्यायला. चहा प्यायला तर प्यायला, म्हणजे लहानपणी चहा लहान मुलांना देत पण नसत, आणि काहीतरी पोहे किंवा काहीतरी दिलं. खेळायला गेलो, खेळून परत आलो, फार महत्वाचे आजकाल चपाती भाजी वरण भात खाल्ला, हे आपलं जेवण होतं. अतिरिक्त काही नसायचं. बरोबर. कधीतरी सणासुदीला कधीतरी चॉकलेट वगैरे. आताची परिस्थिती काय, सकाळी उठलं सँडविच, ऑमलेट, त्याच्याबरोबर बर्गर, सगळं मैदा, पाव भरलेलं, पुन्हा कदाचित त्यांना डब्यामध्ये पण सँडविच किंवा काहीतरी असंच, किंवा त्यांच्या खिशात पैसे देणार, घरी बाहेर जाऊन आपण ते पेस्ट्रीज किंवा पिझ्झा खाणार. म्हणजे मैदानी खेळ कमी होणं लहान मुलांचे, म्हणजे तेच तुम्ही सांगतो, हे तर आहे. आणि ते घाम गाळायला, फिरायला आणि धावायला जाणार नाही. बरोबर. टीव्ही समोर बसून, कॉम्प्युटर समोर बसून. अगदी सर, अगदी बरोबर आहे सर. आपण प्रश्न घेऊया. विनोद कदम यांचा प्रश्न आहे सांगलीवरून. नमस्कार. नमस्कार. नमस्कार, बोला. मॅडम, विनोद कदम बोलते सांगलीहून. माझा प्रश्न असा होता की लठ्ठपणा कमी करण्यासाठी जिम मधले व्यायाम महत्वाचा आहे, रेग्युलर नैसर्गिक कामातून कमी होऊ शकेल? अच्छा, फार सुंदर प्रश्न आहे सर. काय सांगाल, कारण हा सगळ्यांनाच पडलेला असतो प्रश्न की काय जिम बद्दल विचार. म्हणजे जिम मध्ये जाणं आवश्यक आहे का नैसर्गिकरित्या सुद्धा आपण कमी करू शकतो, म्हणजे इतर काही ऍक्टिव्हिटीज करून, असं त्यांचं म्हणणं. काय म्हणजे संबंध जिमचा? जिम हे नवीन काळातलं फॅड आहे. बरोबर. म्हणजे असं काय नाही की तुम्ही लठ्ठपणा कमी करण्यासाठी जिम्नॅशियम मध्ये जायला पाहिजे. तुम्ही रोज 4-5 किलोमीटर चालू शकता, तुम्ही मैदानी खेळ खेळू शकता. गावाकडे म्हणजे अगदी खो खो, हुतुतू, म्हणजे ज्याला कबड्डी म्हणून आपण म्हणतो, व्हॉलीबॉल, असे मी बऱ्याच वेळा गावाकडे बघतोय, मुलं खेळत असतात आणि त्यांच्यामध्ये स्थूलतेचं प्रमाण खूपच कमी असतं कम्पेअर्ड. तिथे काय जिम्नॅशियम असतात असं नाही, आणि आखाड्यांमध्ये कुठे जिम्स वगैरे खूपच कमी इन्स्ट्रुमेंट्स असतात. असं तुम्ही जिम बघायला गेलं तर फक्त इन्स्ट्रुमेंट्स असतात. म्हणजे असं होतं की त्या तिकडे जाऊन ती इन्स्ट्रुमेंट्स वापरलीत तरच मग तुम्हाला तो एक डिझायर्ड परिणाम दिसतो. आणि ज्या क्षणी तुम्ही ते इन्स्ट्रुमेंट्स वापरणं सोडाल त्या क्षणी सगळी बॉडी उतरून जाते, किंवा पुन्हा लठ्ठपणा होतो, पुन्हा वजन चढवून जातं. मग माझं मत असं आहे की तुम्ही जिमचा उपयोग करा, ज्यांना प्रोफेशनली आपली बॉडी बिल्डिंग करायची, पण नैसर्गिकरित्या सहज शक्य आहे. आपण सूर्यनमस्कार घालू शकतो, आपण 4-5 किलोमीटर जोर बैठका करू शकतो, घरातल्या घरात. आपल्याला कुठेच जायची, योगासनांचा जो मार्ग भारताने सांगितला शिकवलेला आहे, कपालभाती करू शकतो, किंवा पोटावर आतमध्ये प्रेशर येईल अशी बरीच सारी आसन, हस्तपादासन आहे, नौकासन आहे, बरेच आसनं आहेत की ज्याच्यामध्ये फायदा होतो.
तर ह्याच्यावर फोकस केला तरी चालेल. म्हणजे जिम हे काय आवश्यक नाहीये लठ्ठपणा कमी होण्यासाठी. बरोबर आहे. सर मगाशी तुम्ही आहारातील असंतुलन हे लठ्ठपणा होण्यातलं महत्वाचं कारण सांगितलं होतं, त्याविषयी थोडंसं तुमची स्लाइड पण आहे, काही थोडंसं अजून विवेचन करू शकाल का त्याविषयी? आहारामध्ये बघ, आता आहारातील असंतुलन आता ही स्लाइड दाखवली आहे की आपण अधिक शर्करा स्निग्ध पदार्थ युक्त खाणं, म्हणजे जंक फूड ज्याला आपण मी मगाशी म्हटलं, भूक नसताना खाणे, म्हणजे उगाच वेळ झाले म्हणून खाणे, हे अवेळी खाणे, म्हणजे लोक 3:30-4 वाजता भूक नसताना खातात, किंवा रात्री 1-2 वाजता जेव्हा मेटाबॉलिझम एकदम लो असतो माणसाचं त्यावेळी खात. ते सगळंच्या सगळं अन्न तुमच्या पोटावर साचवलं जातं. हे फार महत्वाचं. फायबर कमी असलेलं म्हणजे फळ भाज्या किंवा हे कमी खातो आपण, पण त्याच्याऐवजी मैदायुक्त किंवा असे पदार्थ खातो, ब्रेड पाव खारी हे असं खातो. भाज्यांचं आणि फळांचं प्रमाण कमी असतं जेवणामध्ये. तर हे ह्याविषयी आपण बोलूया, पण आपल्याला एक प्रश्न आलेला आहे, आपण प्रश्न घेऊया. समिधा खेडकर प्रश्न विचारतायत अमरावतीवरून. नमस्कार समिधाजी. नमस्कार, बोला. हा बोला. माझ्या बाबांचं वय 68 वर्ष आहे आणि हॅलो हा बोला बोला, मला प्रश्न कळतोय, बोला. आणि त्यांचं उंची 5 फूट 8 इंच आहे, पण त्यांच्या पायावरनं नेहमी सूज राहते. त्यांना कोणता आजार वगैरे नाहीये वगैरे काहीच नाहीये, त्यांचं सगळं बरोबर आहे, कोलेस्ट्रॉल वगैरे सगळं चेकअप आम्ही करतो, सगळं योग्य आहे. तर पायावर सूज त्यांच्या वजनामुळे राहते का असं विचारायचं आहे. आणि सकाळी असते का दिवसभरात वाढते सूज? रात्री झोपून म्हणजे सकाळी झोपून उठल्यावर सूज वाढते का दिवसभरात हळूहळू वाढते? सूज दिवसभर राहते, म्हणजे ते फिरायला कंटिन्यू, तरी पण त्यांच्या पायावर सूज तशीच असते. ठीक आहे. वजन किती आहे त्यांचं? त्यांना व्हॅरिकोज वेन्स आहेत का? वजन 80 किलो आहे त्यांचं आणि व्याधी कोणतीच नाहीये. ठीक आहे सर, कळलं. सर काय सांगाल? 5 फूट 8 इंच आहे आणि 80 किलो, तसं म्हणजे खूप जास्त ओबेसिटी असं म्हणता नाही येणार. बरोबर. थोड्या प्रमाणात वजन जास्त आहे. तर कधी कधी सूज येण्याची कारणं आपल्या ब्लड व्हेसल्स किंवा रक्तवाहिन्यांमध्ये असतात. जसं तू व्हेरिकोज वेन्स बद्दल बोललीस, किंवा तर कलर डॉपलर नावाचं एक इन्व्हेस्टिगेशन आहे. त्या इन्व्हेस्टिगेशननी आपल्याला कळेल, किंवा लिम्फ व्हेसल्स म्हणून असतात, तर त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का, त्याच्यामुळे त्याच्या जसं फायलेरी आहे ते लिम्फ इन्फेक्शनमुळे आपल्याला सूज येऊ शकते. ती एखाद्याच पायाला असते, पण दोन्ही पायाला जर असेल तर आपल्याला अनासारखा नावाचा एक रोग आहे की संपूर्ण शरीराला एकूण सूज आलेली असते. हायपोथायरॉइडिझम किंवा मिक्सेडिमा आहे का ते पाहायला. अशा बऱ्याच गोष्टी पाहिल्यावर कळेल की सूज कशामुळे. कधी कधी ब्लड प्रेशर ह्याच्या जास्त असेल आणि आपल्याला माहीत नसेल तरी देखील सूज जास्त असण्याची शक्यता. तर आपण हे सर्व गोष्टी जेव्हा पाहू, निदान करू, तर त्यावरून आपल्याला कळेल. जर त्यांनी विरेचन केलं आणि आहारामध्ये मिठाचं प्रमाण कमी केलं, पाय वर करून जर झोपायला लागले, तर निश्चित सूज कमी होईल. हो, बरोबर आहे सर. आणि मगाशी आपण आहाराच्या असंतुलनाविषयी बोललो, अनुवंशिकतेच्या विषयी बोललो, तसंच आता थोडक्यात तुम्ही उल्लेख केला विहाराचा, तर त्याच्याविषयी अजून थोडंसं सांगू शकता का? विहार म्हणजे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनक्रमामध्ये आपण काय कारण करायचं? तर आजकाल तुला माहिती आहे की आपण शहरात राहतो, जसं मी मगाशी गावांबद्दल बोललो, पण आता गावातल्या लोकांचं पण वजन वाढताना मला दिसायला लागले. ते तिकडनं पण प्रश्न खूप येत आहेत. पण शहरामध्ये तर एकदम ऑब्व्हियस आहे. म्हणजे आपण खरंच काही विशेष काम न करता सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही त्रिकाळ खात असतो. तर ही स्लाइड आहे जरा विहाराच्या चुकायच्या सवयी दाखवते. म्हणजे IT कंपन्या, कॉर्पोरेट मधले मॅनेजर्स हे सतत बसलेले असतात आरामात, आणि इव्हन क्लेरिकल काम करणारे लोक, शारीरिक श्रम व्यायामाचा अभाव असतो, दिवसा झोपणारे लोक असतात. दिवास्वाप हे तर फार महत्वाचं सुलतेचं कारण काय असतं, वाढतच म्हणजे वजन. आणि खास करून बायकांना सवय असते रात्रीचं जागरण करणं. बरोबर. तर त्याच्यामुळे कसं होतं, आता हल्ली आपण सिरियल बिरियल बघता बघता 11-12 वाजेपर्यंत जागतो. 11 वाजता जेवणं होतात, 12:30-1 वाजता. तर रात्र ही खाण्याची वेळच नव्हे. मॅक्सिमम मला असं वाटतं 7:30-8. अगदीच प्रॉब्लेम असेल तर 9च्या आत सगळं उरकून टाकावं. कारण त्याच्या पुढे जेवणं म्हणजे शरीरावर अत्याचार आहे. कारण शरीरामध्ये तेवढे आरामाची वेळ असते, त्याच्यामुळे मेटाबॉलिझम कमी होत जातो. त्यामुळे शरीरात
ते खाल्लेलं अन्न साठवण्याची प्रवृत्ती असते. तर त्यामुळे सांगावंसं वाटतं की रात्रीचं जेवण, दुपारची झोप, या गोष्टी तरी अवॉइड. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत म्हणजे आपण करू शकतो, थोडेसे बदल आपण आपल्या जीवनक्रमात करू शकतो जर आपल्याला लठ्ठपणा कमी करायचा असेल, किंवा जर बारीक असो तर लठ्ठपणा होऊ नये म्हणून फार सुंदर टिप आहे. सर आपण एक प्रश्न घेऊया. वैद्यनाथ यांचा प्रश्न आहे औरंगाबाद वरून. नमस्कार. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो, बोला. हॅलो मॅडम, ते माझं वय 28 आहे. हा, माझं वय 28 आहे म्हणलं. आपला प्रश्न सहज विचारा. 74 किलो आहे. बरं, उंची किती आहे? उंची 5.5 फूट आहे. ठीक आहे. हा, आणि काय व्यवसाय आहे तुमचा? मी वेल्डिंगचे काम करतो. बरं, ठीक आहे. मग प्रश्न काय होता तुमचा? माझं वजन कमी करायसाठी नेमकं काय करावं ते तर हे पाहिजे होतं. ठीक आहे सर, काय सांगाल त्यांना? आता त्यांचं वजन, एक चांगली गोष्ट म्हणजे असते की पुरुषांमध्ये वजन कमी करणं तुलनेने सोपं असतं. ओके. कारण त्यांच्यामध्ये स्नायूचं प्रमाण जास्त असतं आणि स्नायूमध्ये चयापचय क्रिया जास्त असल्यामुळे सहज वजन पुरुषांचं कमी होऊ शकतं. बायकांचं वजन तितक्या सहजासहजी, कारण चरबीचं प्रमाण जास्त असतं आणि ती लवकर जळत नाही. त्याच्यामुळे असं आहे की यांनी साधे साधे व्यायाम म्हणजे 4-5 किलोमीटर चालणं, आपल्या आहारामध्ये साखर, चरबीयुक्त जेवण, तेल ह्याचं प्रमाण एकदम कमी करायचं. दुधाचं प्रमाण सुद्धा स्किम्ड मिल्क प्यायचं, म्हणजे चरबीयुक्त दूध पिण्यापेक्षा जर प्यायचं असेल तर. आणि जे आपण जेवतोय, समजा आपण एक साधारण उष्मांक त्याचे मोजण्याचा प्रयत्न करायचा की किती उष्मांक त्याची आपल्याला एक्झॅक्टली गरज आहे आपल्या कामाप्रमाणे, आणि त्याच्यात साधारण 500 उष्मांक कमी केले. बरं. आणि व्यायाम सुरू केला, चालणं, आणि ते उष्मांक जाळण्याचा, 500 उष्मांक आणखी जाळण्याचा प्रयत्न केला, तरी पण एक 3500 उष्मांक जेव्हा कमी होतात तेव्हा आपल्याला एक पाऊंड वजन कमी होतं. त्यामुळे एक आठवड्यात सहज 1 पाऊंड वजन कमी, किंवा पूर्ण महिन्याभरामध्ये 2.5 किलो 3 किलो वजन आरामात करणं. सर, पण अनेक वेळेला असं होतं की आपण खाणं व्यवस्थित खातोय, व्यायाम पण थोड्याफार प्रमाणात जो काही चलनवलनाचा असतो तो करतोय, तरीही वजन वाढतं. इथे कुठे अंतःस्रावी ग्रंथींचा काही संबंध आहे? भरपूर. आता आपण लठ्ठपणाची कार्य बघतोय, तर त्यात आपलं कारण बघतोय, तर ती कारण मला दाखवायला आवडतील. अच्छा. तर त्याच्यामध्ये सर्वात मोठं कारण बायकांमध्ये आढळून येणारं म्हणजे हायपोथायरॉइडिझम. ह्याच्याबद्दल आपण बोललो, थायरॉइड ग्रंथी काम करत नाही. पीसीओडी म्हणजे हायपर इन्सुलिनिमिया, आणि त्याच्यामुळे झालेले पाळीमध्ये ज्या तरुण मुली आहेत, म्हणजे लग्न होण्याच्या आधीच्या, खास करून त्यांच्यामध्ये पीसीओडी खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्यांचं वजन वाढतं आणि पाळी बिघडते, आणि पाळी बिघडते त्यामुळे अजून वजन वाढतं. पाळी लवकर येत नाही, आणि कधी कधी औषध घेतल्याशिवाय पाळी येत नाही. त्यामुळे आणि पीसीओडींना पुढे मूल व्हायला सुद्धा प्रॉब्लेम असतो. तर त्यामुळे लठ्ठपणा आणि पीसीओडी हे फार जवळच आहेत. तर त्यांच्यावर आपण खूप व्यवस्थित, आणि ह्याचा फर्टिलिटीवर पण परिणाम होऊ शकतो का सर? होण्याचा प्रॉब्लेम होतो. म्हणजे अगदी लग्न झाल्यानंतर सुद्धा आपल्याकडे स्त्रिया येतात आणि आपल्याला सांगतात की पीसीओडी आहे, त्याच्यामुळे मूल होत नाही. त्यामध्ये लठ्ठपणा सुद्धा असतो. म्हणजे अनेक वेळेला सर असं असतं की ती मुलगी वजन असते, म्हणजे खूप वजन जास्त असतं आणि अनियमित मासिक पाळी असते, तर हे काही थोडं पीसीओडीशी संबंधित आहे? हो, अगदी अगदी. हे हार्मोनचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे पीसीओडी आहे आणि लठ्ठपणा आहे, हे दोन्ही एकमेकांशी संबंधित आहेत. ओके. इतर काय कारण असू शकतात? दुसरा आणि हार्मोनल प्रॉब्लेम किंवा मेटाबॉलिक प्रॉब्लेम म्हणजे डायबिटीस. डायबिटीसमुळे सुद्धा ओबेसिटी किंवा डायबेसिटी असं ज्याला आपण म्हणतात, की डायबिटीस आणि ओबेसिटीमुळे डायबिटीस होतो, आणि डायबिटीसमुळे कधी कधी अजून ओबेसिटी वाढते. असं त्याला नवीन नाव दिले, डायबेसिटी. सर, आपण एक प्रश्न घेऊया. पुण्यावरून आपल्याला प्रश्न विचारलेला आहे रत्नपाल खरात यांनी. नमस्कार. नमस्कार रत्नपालजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. नमस्कार, मी पुण्याहून बोलते, रत्नपाल खरात. माझे मिसेसचे दोन्ही पण गुडघे आहेत ना, नेहमी सुजलेले असतात, आणि वजन तिचं आहे 72 किलो, उंची 5 फूट 2 इंच आहे. तर औषधं वगैरे घेतली पण काही त्याची सूज कमीच होत नाहीये. आणि सकाळी त्याचा व्यायाम तर रोज कपाल भारती वगैरे आपण म्हणताना ते रोज व्यायाम चालू असतो. तर अनुलोम विलोम पण करत असते.
ठीक आहे, तुमचा प्रश्न आम्हाला कळलेला आहे सर. आणि ह्याचबरोबर मला प्रश्न असा विचारायचा की अनेक वेळेला गुडघे दुखतात म्हणून चलनवलन होत नाही, त्यामुळे अजून वजन वाढतं आणि वजन वाढल्यामुळे अजून गुडघे दुखतात, म्हणजे हे कुठेतरी एक सर्कल चालू राहतं त्यांचं. पीसीओडीचं दुष्टचक्र आणि हे गुडघेदुखी आणि आर्थरायटिस म्हणजे आर्थ्रो ओबेसिटी असं मला नवीन शब्द नवीन शब्द करावा लागेल. तर हे खूप कॉमन आहे की वजन वाढलेलं आहे त्यामुळे गुडघे दुखतायत म्हणून व्यायाम करत नाही, व्यायाम करत नाही म्हणून अजून वजन वाढत आहे. तर हे कुठेतरी दुष्टचक्र आपल्याला ब्रेक करावं लागतं आणि त्याच्यासाठी खास करून पंचकर्माची ट्रीटमेंट आहे. म्हणजे लगेचच्या लगेच तुम्हाला व्यायाम करावा लागत नाही. आपण लेखन बसती, उद्वर्तन ह्या पद्धतीने प्रथम आहार नियोजन ह्याने वजन कमी करतो. वजन कमी करून गुडघेदुखी ॲक्युपंक्चर इतर औषधांनी कमी करतो. मग हळूहळू व्यायाम सुरू करतो आणि आहार नियोजन कायम ठेवतो. म्हणजे वजनही कमी करतो, गुडघेदुखीही कमी करतो. म्हणजे एकूण हे दुष्टचक्र भेदतो आणि मग 3 ते 6 महिन्यात खूपच चांगला परिणाम दिसून येतो आणि मग त्या स्त्रिया बऱ्या होतात. निश्चितच. लठ्ठपणा आणि त्याचे दुष्परिणाम आणि त्यावर होणारे संयुक्त उपचार असा आपला आजच्या चर्चेचा विषय आहे. लठ्ठपणाचे प्रकार आता आपण पुढे बघणार आहोत, मात्र त्यापूर्वी घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. कलाकार हा जन्मावा लागतो हे खरं. व्यावसायिक संगीत हे खूप मोठं क्षेत्र आहे. आपण शिकू तेवढं थोडं आहे. भिजून गेला वारा, रुजून आल्या गारा. कलाकाराला स्वतःमधल्या कलाकाराची ओळख घडवून देणं ही त्या घडवण्याची सुरुवात असते. म्युझिक ट्रॅक दर शनिवारी सायंकाळी 7:30 आणि दर रविवारी दुपारी 2 वाजता. ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी आपण लठ्ठपणाच्या विविध कारणांविषयी जाणून घेतलं, लठ्ठपणाचं मोजमाप कसं करायचं हे सुद्धा जाणून घेतलं. आता आपण बघूया की सरांना विचार की लठ्ठपणाचे प्रकार नेमके कोणते असतात. सर काही कारणं राहिली आहेत, ती एक मी स्लाइड पूर्ण दाखवून घेतो आणि मग तुला प्रकार सांगतो. चालेल. तर फार महत्वाचं कारण आहे, कारण फार खूप जण विचारतात स्टिरॉइड घेत असतात आणि स्टिरॉइडमुळे वजन वाढतं आणि हे फार महत्वाचा एक साईड इफेक्ट आहे स्टिरॉइडचा, तो लक्ष घ्याल. प्रेग्नन्सी नंतर सगळ्यांचंच वजन वाढतं. मगाशी आपण सुरुवातीलाच त्या प्रश्नाबद्दल बोललो की काय करायला पाहिजे. मधुमेहाबद्दल मी बोललो की डायबेसिटी, मूत्रपिंडाच्या विकारामुळे वजन वाढतं, कधी कॅन्सर मुळे सुद्धा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आणखीन एक दुष्टचक्र सांगावं असं वाटतं की वजन वाढलं म्हणून डिप्रेशन येतं किंवा डिप्रेशन आलंय अगदी बरोबर म्हणून वजन जास्त खाल्लं जातं. बरोबर. म्हणजे मानसिक उदासीनता असेल ती कमी करण्यासाठी फूड मध्ये ग्रॅटिफिकेशन बघतो, म्हणजे जेवणामध्ये किंवा खाण्यामध्ये आनंद बघतो. एखादी स्त्रीमध्ये हे जास्त, स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात होतं. तर कारण त्यांना जास्त डिप्रेशनचा विकार होण्याची शक्यता, मग त्या खातात जास्त आणि खातात म्हणून जाड्या होतात. आणि लठ्ठ झाल्यानंतर अजून ते बघून आरशात बघून स्वतःला डिप्रेशन येतं की आपण लठ्ठ झालोय. तर हे दुष्टचक्र भेदण्यासाठी मानसिक शांती आणि पंचकर्म असं मिक्स्ड ट्रीटमेंटची, म्हणून संयुक्त उपचार फार महत्वाचे. बरोबर आहे. म्हणजे एकाच अँगलने न विचार करता त्याचा प्रत्येक अँगलने विचार होणं फार महत्त्वाचं आहे. हा इतका सोपा विषय नाहीये जितका तो समजला जातो. अगदी बरोबर. त्यामुळे प्रत्येक पेशंटला वेगळ्या प्रकारे आपल्याला ट्रीट करावं लागतं, त्याचं कारण बघून. निश्चितच. सर, आणि मी विचारलेला प्रश्न म्हणजे लठ्ठपणाचे प्रकार. तर काही जण तुम्ही बघाल की ज्यांचे असं चेहरा वगैरे एकदम गुबगुबीत असतो किंवा ज्या लठ्ठपणा त्यांच्या चेहऱ्यावर जास्त हे येतं आणि एकूणच पोट जास्त प्रमाणात वाढतं, अशा प्रकारची एक लठ्ठपणाचा प्रकार असतो. त्याला ऍपल शेप्ड म्हणतात. ही स्लाइड तुम्ही पहा. आणि दुसरे काही जणांचे असतात की ज्यांचा चेहरा एकदम बारीक दिसतो आणि खाली मात्र पोटाच्या खाली आणि मांड्यांवर नितंबांवर चरबी असते, त्याला पेअर शेप्ड ओबेसिटी म्हणतात. हे 2 प्रकार जास्त प्रमाणात आहेत. काही जण ऍपल शेप मध्ये पोट वगैरे असतं, अँड्रॉइड ओबेसिटी आहे ती. बरोबर. ज्याच्यामुळे हृदयरोग, मधुमेह अशा प्रकार होण्याची शक्यता असते जास्त. आणि
ह्याच्यामध्ये इतक्या प्रमाणात व्याधी नसतात, पण बायकांमध्ये पेअर शेप्ड ओबेसिटी असेल तर आर्थरायटिस होण्याची शक्यता किंवा कंबरदुखी होण्याची शक्यता खूप जास्त असते. हो सर, आणि मगाशी एक प्रश्न विचारलेला तेव्हा आपण नव्हतं उत्तर दिलं, दुष्परिणाम म्हणजे ओबेसिटीने होणारे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत त्याविषयी काय सांगू शकता सर? तर आता ह्या स्लाइड मध्ये लिहिलं की ही विविध रोगांची जननी आहे. त्यामुळे कसं की विसविशीत स्नायू होतात, एकूण प्रत्येक एक ऑर्गन आणि सिस्टम डिस्टर्ब होऊन जाते ओबेसिटीमुळे. सांध्यांची झीज होते, ऑस्टिओआर्थरायटिस होतो, मधुमेह होऊ शकतो, जाड्या लोकांना न्यूनगंड फार असतो, मानसिक दौर्बल्य होतं, मानसिक औदासीन्य येतं, त्याच्यानंतर रक्तवाहिन्या खराब होतात, उच्च रक्तदाब होतो, हृदयरोग होतो, छातीमध्ये दुखणं होऊ शकतं, पचनाचे विकार होतात. आणि त्याच्यामुळे कसं असतं की कधी कधी सेक्स प्रॉब्लेम सुद्धा होऊ शकतात. खूप जास्त प्रमाणात जेव्हा स्थौल्य असतं, लठ्ठपणा असतो, तेव्हा संभोग क्षमता कमी होतो किंवा एकूणच संभोग करण्याची वृत्ती कमी होते, डिप्रेशन येतं. निश्चितच सर. आणि जेव्हा आपण ह्या सगळ्या कारणांविषयी बोललो, त्याच्यानंतर त्याचे होणाऱ्या दुष्परिणामांविषयी बोललो, तर थोडंसं संयुक्त उपचार पद्धतीबद्दल मला अधिक जाणून घ्यायला आवडेल. नेमकी आपण संयुक्त उपचार पद्धतीमध्ये कोणत्या औषधांचा वापर करतो? आता आयुर्वेदात बरीच सारी औषधे आहेत, त्यापैकी गुग्गुळ हे सगळ्यात, मेदोहर गुग्गुळ हे सगळ्यात फेमस आहे. मध सर्वांना माहिती आहे की सकाळी गरम पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिळून थोडासा अर्धा चमचा मध घालून आपण पितो अनुषापोटी, त्याचा फायदा होतो. खदीर आहे, मेथी आहे, मेथीचे दाणे, लसूण कोलेस्ट्रॉल कमी होतं, वेखंड आहे, बाकी इतर बरीच आहेत, गुळवेल आहे, हिरडा आहे, कुटकी, त्रिफळा, अशी बरीच मेदोहर योग, अशी बरीच औषधं आहेत की ज्याच्यामुळे लठ्ठपणा कमी होतो. बरोबर सर. आपला एक प्रश्न आलेला आहे, मुक्ता यांचा प्रश्न आहे सोलापूर वरून. नमस्कार मुक्ता, आपला प्रश्न विचारा. नमस्कार, बोला. हॅलो. नमस्कार मॅडम, बोला. माझा असा प्रश्न आहे की माझं वय 24 वर्ष आहे आणि माझं वजन 75 वर्ष आहे. उंची किती आहे मुक्ता तुमची? 5 फूट 6 इंच. ओके. आणि तुमचा व्यवसाय काय आहे? गृहिणी आहात का? तुमचं लग्न झालेलं आहे का आणि तुम्ही गृहिणी आहात का? हा, ठीक आहे, गृहिणी आहेत. धन्यवाद. लग्न झाले आणि 2 मुली आहेत मला. ठीक आहे सर, काय सांगाल त्यांना? हो, कदाचित लग्न झाल्यावर 2 मुली झाल्यावर वजन वाढलेलं असेल आणि त्याच्याकडे लक्ष, हे कॉमन आहे सगळ्या स्त्रियांमध्ये. जेव्हा वजन वाढतं एकदा की त्याच्यानंतर मग लक्षच देत नाही आणि मग सतत वाढत राहतं आणि मेनोपॉजच्या वेळी सुद्धा वजन खूप जास्त अजून वाढतं. ओके. तर ह्यावेळी संयुक्त उपचार मला सांगावेसे वाटतात. तर ही स्लाइड आहे की ज्याच्यामध्ये उद्वर्तन दाखवलेलं आहे, पुढे घासलं जात आहे, त्याच्यामुळे मेटाबॉलिझम वाढतो, चरबीचं प्रमाण कमी होतं. उद्वर्तन म्हणजे नेमकं आपण जसं तेल लावतो तसंच असं आहे का हे? पावडर मसाज आपण बोलतो, खास प्रकारची औषधी पावडर की ज्याने घासलं जातं शरीरात, की ज्याच्यामुळे चरबीचं प्रमाण कमी होतं. लेखन बस्ती एका प्रकारचं विशिष्ट द्रव्य, लेखन तीक्ष्ण द्रव्य असतं की ज्याची बस्ती दिली जाते, ज्याच्यामुळे ते कमी होतं. लेखन म्हणजे खरवडणं आपण म्हणू शकतो, म्हणजे जसं आपण खरवडतो तसं मेद खरवडला जातो. ओके. त्याच्यामुळे हे विविध प्रकारचे फायदे होतात. मेदाचं पाचन होतं, कफाचं शमन होतं, बरेच जे काही विविध प्रकारचे जे लठ्ठपणामुळे जे त्रास होतात ते सगळे त्रास कमी होतात. तर बरोबर. बाकी निसर्गोपचारांमध्ये अर्थातच स्टीम, ज्याला आपण बाष्प स्नान घेतो किंवा लंघन करतो, ह्या गोष्टी फार महत्वाच्या सांगाव्याशा वाटतात. आणि 2-3 प्रकारे वैदिक मध्ये ट्रीटमेंट दिली जाते. अर्थात ह्या सर्व पंचकर्म चिकित्सा होतात. ज्यांना येणं शक्य नाहीये तिकडे सेंटरमध्ये, त्यांच्यासाठी आपण खास प्रकारचे किट्स तयार केलेत की घरच्या घरी आपण आहार आणि
ती औषधं घेऊन घरच्या घरी देखील महिन्याला एक 2.5-3 किलो वजन सहज घालवू शकतो. किट्सही खूप अतिशय आनंदाची बातमी आहे आणि दर्शकांसाठी. विविध विषय, आरोग्यविषयक विषय आम्ही घेऊन तुमच्या समोर येत असतो. तुमचे काही अभिप्राय असतील, तुमच्या काही सूचना असतील तर त्या आम्हाला जरूर कळवा. यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. याशिवाय ज्या डॉक्टरांना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारे सुद्धा संपर्क साधू शकता. आमचा ईमेल आहे hellodoctor@gmail.com. कार्यक्रमात वेळ फार थोडाच उरलेला आहे, पण ॲक्युपंक्चर ही एक फार युनिक चिकित्सा तुम्ही संयुक्त उपचार पद्धतीमध्ये करता. त्याविषयी थोडक्यात काय सांगू शकता? 2-3 खास चिकित्सा आहेत की ज्याच्या पोटावरची चरबी कमी करण्यासाठी डायरेक्ट ॲक्युपंक्चर देऊन वजन कमी झालेलं दिसलंय आम्हाला. दुसरी अल्ट्रासोनिक लायपोलायसिस नावाची एक चिकित्सा आहे की वेदिक्युअरने जसं वेदिफिट नावाचा किट लॉन्च केला की ज्याच्यामुळे घरच्या घरी वजन कमी होऊ शकतं, त्याचप्रमाणे इंच लॉस साठी आम्ही खास एक ट्रिम अँड टोन नावाचा ब्रँड लॉन्च केला. त्याची क्लिनिक्स आपण काढली की ज्याच्यामध्ये अल्ट्रासोनिक लायपोलायसिस, ॲक्युपंक्चर, पंचकर्म ह्या विविध विषयांच्या संगमाने आपण वजन कमी करतो आणि इंचेस कमी करतो. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात असं दिसून येतं की वेट लॉस तर होतोच पण बांधा सुद्धा सोडवलो. तर ह्या 2 गोष्टी एकत्र होणं फार महत्वाचं असतं आणि ते देखील चेहऱ्यावरचं तेज कमी न होता. क्या बात आहे. नाही तर कधी कधी काय होतं की वेट लॉस आपण करायला जातो की मग सुकलेल्या अंजिरासारखा माणूस दिसायला लागतो आणि मग आपण कुठे गेल्यावर सांगतो अरे अगं बाई किती सुकलीस तू, त्याच्यापेक्षा आधी होतीस तशीच बरी होती. बरोबर. म्हणजे आणि त्याचा अनेक वेळेला काय होतं की चुकीच्या पद्धतीने जर वेट लॉस केलं गेलं तर त्याचे सुद्धा अनेक वेळा दुष्परिणाम होतात. त्यामुळे तज्ञ मार्गदर्शकांकडनं करणं हे फार महत्वाचं आहे. पटकन जेव्हा आपण वेट लॉस करतो तेव्हा पटकन जाताना मसल जातं आणि येताना फॅट येते, त्यामुळे तो मोठा दुष्परिणाम आहे. बरोबर. त्याच्यामुळे तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांकडूनच आपण चांगली ट्रीटमेंट घ्यावी तर फायदा चांगला होतो आणि कायमस्वरूपी टिकणारा होतो. एक्झॅक्टली. कारण ते पण फार महत्वाचं आहे. कारण बिफोर, आफ्टर आणि लेटर फार महत्वाचं आहे. निश्चितच. आज आपण बघितलं दर्शक, आज आपण बघितलं लठ्ठपणा या अतिशय गंभीर विषयावर आपण चर्चा केली. चेष्टा मस्करी न करता गांभीर्याने या विषयाकडे बघण्याची गरज आहे, कारण ह्यामुळे तुमचे इतर होणारे व्याधी सुद्धा कमी होणारे आहेत. नुकतंच माझ्या वाचनात आलं की आपल्याला जर दीर्घ आयुष्य हवं असेल तर आपण वजन आटोक्यात ठेवणं, नियमितपणे व्यायाम करणं, नियमितपणे आहाराच्या पद्धती अंगीकारणं आणि नियोजन करणं आणि त्याचबरोबर झोपेचा वेळ 8 तास किमान झोप घेणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. तर आपण आपल्या आयुष्यात आपलं आयुष्य आपण दीर्घ करू शकतो आणि जास्त अतिशय मला वाटतं योग्य प्रकारे ते आपण घालवू शकतो. आजच्या कार्यक्रमातून आपल्याला अतिशय सुंदर बोध मिळालेला आहे आणि लठ्ठपणावर आपण नक्कीच विजय मिळवू शकतो ही सुद्धा एक कॉन्फिडन्स आपल्यामध्ये निर्माण झालेला आहे. जर तुम्ही इथे आलात आणि आमच्या दर्शकांना जी माहिती दिली त्यासाठी दूरदर्शन हॅलो डॉक्टर तर्फे तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.